लेखक, कवी आणि पुस्तक यांचं नातं कसं असतं? कारण मी बघितलंय वाचन आणि त्यानंतरच माणूस लिहू शकतो आणि कवी बनू शकतो असं कायम म्हटलं जातं. मग तेच मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, सगळ्यांकडूनच जाणून घ्यायचंय की लेखक, कवी आणि पुस्तक हे नातं कसं असतं? हा चांगला प्रश्न विचारलास तू. पण त्याच्या अगोदर त्यांनी खूप चांगल्या याच्यावर आमच्या पांडुरंगाने प्रेमावर आणून ठेवलेला विषय आणि ती आले. तर आधी ते मध्ये एक मी लहान असताना म्हणजे त्या वयात असताना एक नाटक आलं होतं. हे वयच असं असतं. त्याच्यामध्ये एक छान छोटे छोटे कवितेचे तुकडे होते. त्यातला एक तुकडा असा आहे, फूल कळी कोंब आणि पाकळी, फूल कळी कोंब आणि पाकळी, पाकळी नंतर काय, फूल कळी कोंब आणि पाकळी, पाकळी नंतर काय, सखी तुझ्या डोळ्यामध्ये दिसते मला गाय, वा वा वा, सखी तुझ्या डोळ्यामध्ये दिसते मला गाय, गाईसारखं एक टक बघत राहावंसं वाटतं, गाईसारखं एक टक बघत राहावंसं वाटतं. कारण हे वयच असं असतं, कारण हे वयच असं असतं. तर हे त्या वयाचं तुम्ही आणलं म्हणून, कारण ते शेवटी कवीचं वय नसतं पुन्हा तिथे. तू चांगला प्रश्न विचारलास की कवीचं आणि पुस्तकांचं नातं कसं असतं. तर ह्या प्रवासात एक मला छान तोही किस्सा मी तुला सांगतो. आम्ही परभणीला प्रदर्शन करणार होतो. हॉल ठरला, आम्ही गेलो, पुस्तकं सगळी मांडणीचं काम चाललं होतं. आदल्या दिवशी उद्घाटनासाठी नेहमीप्रमाणे कार्यक्रम असायचा, आम्ही साहित्यिकांना बोलवायचो. आणि इंद्रजित भालेराव माझे आवडते कवी, आणि त्यांचा तेव्हा परिचय नव्हता माझा. मी पहिल्यांदा त्यांना भेटणार होतो, फोन केला, ते म्हणाले येतो उद्घाटनाला. आम्ही साधारणतः गेल्यानंतर ते पुस्तकाच्या प्रदर्शनाची मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर प्रदर्शनाचं उद्घाटन असायचं. तर आम्ही आलो, मांडणी करत होतो, आणि अत्यंत बेसावध क्षणी आम्ही अगदी बनियन वगैरे घालून असं दरवाजा बंद करून त्या हॉलमध्ये पुस्तकांची मांडणी करत असताना दरवाजा खटखटवला. म्हणून बघायला गेलो. तर गॅपमधूनच मी म्हटलं, अहो आज नाही प्रदर्शन, अजून 2 दिवसानंतर सुरू व्हायचं आहे. ते म्हणाले, अरे मी इंद्रजित भालेराव. तर मी थोडा गडबड झाली माझी. मग मी दरवाजा उघडला, म्हटलं सर आज नाही, मी तुम्हाला म्हटलं सांगण्यात तर गडबड नाही झाली, उद्घाटनाला आलात की काय तुम्ही. ते म्हणाले नाही तुम्ही रिलॅक्स, मी आलोय. ते आले, म्हणाले मला माहिती आहे उद्घाटन 2 दिवसानंतर आहे. ते एवढ्यासाठी आले, म्हणाले तुम्ही आता नवीन कोरी पुस्तकं घेऊन आला आहात, ती मांडता आहात, मला नव्या कोऱ्या पुस्तकाचा वास आवडतो, तो वास घ्यायला मी आलो. लेखक कवीच्या पुस्तकाचा किंवा त्याचं नातं काय, तर त्याचं हे उदाहरण आहे. तो असा असतो, त्या गंधाला म्हणजे घरी पुस्तक असणं, पुस्तक बघणं, ग्रंथालयात जाणं, म्हणजे आणि नव्या पुस्तकाचा वास घेणं, हेच नातं आहे कवीचं, लेखकाचं आणि पुस्तकाचं. अगदी. आणि हे असं तरल आहे, त्याला खरं तर दुसरे काय शब्द सांगता येणं अवघड आहे. आता ह्या किस्सानंतर आपण पुढच्या कवीकडे जाऊया. नक्की. सुनील तांबे. गझल हा काव्य प्रकार मराठी साहित्यात कविवर्य सुरेश भट यांनी आणला, आणि आता तो अगदी उत्तम पद्धतीने रुळला. अनेक गझलकार लिहिते झाले, नवनवीन गझलकार लिहित आहेत. भीमराव पांचाळे यांनी या गझल कारव्याला एक वेगळा आयाम दिला, आणि मराठी रसिकांपर्यंत गझल पोचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोचले. रसिक श्रोते हो, प्रेक्षक हो, तुम्हाला मला सांगायला आवडेल या गझल कारव्याच्या आदरणीय भीमराव पांचाळेंच्या दादांच्या गझल कारव्याच्या जेव्हा आता 50 वर्ष झाल्याच्या निमित्तानं, आणि त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला शासनाचा, तेव्हा जेव्हा सन्मान झाला, तेव्हा त्या सन्मान सोहळ्याला मीही होतो. त्यांची जेव्हा चित्रफित दाखवली गेली, त्या चित्रफितीचं टायटल होतं, हेडिंग होतं, श्वास गझल. हे काय आहे श्वास गझल? का श्वास गझल असं नाव दिलं गेलं? त्याचं कारण असं आहे की भीमराव पांचाळेंनी ज्या सुनील तांबेची गझल गायली, ती गझलच श्वास गझल आहे. आणि गझल म्हणजे काय, आणि जसं मगाशी तू विचारलंस पुस्तकाचं आणि माझं नातं काय, तसं गझलेचं आणि गझलकाराचं नातं काय, रसिकाचं नातं काय, हे सांगणारी गझल सुनील तांबेनी लिहिली. गझला अनेकांनी लिहिल्या आहेत, पण गझल काय सांगणारी गझल जी लिहिली ती सुनील तांबेनी लिहिली.